जालना जिले में बंजारा समुदाय का गुस्सा सड़कों पर आ गया है। अनुसूचित जनजाति एसटी में शामिल किए जाने की मांग को लेकर बीते 7 दिनों से जिला मजिस्ट्रेट कार्यालय के बाहर अनशन पर बैठे लोगों ने अब आक्रामक रुख अपनाया। बंजारा समुदाय का कहना है कि जब तक सरकार उनकी मांगे नहीं मानती तब तक आंदोलन जारी रहेगा। पालक मंत्री पंकजा मुंडे द्वारा अब तक अनशनकारियों से मुलाकात न करने से नाराजगी और बढ़ गई है। इसी के चलते प्रदर्शनकारियों ने जिला मजिस्ट्रेट कार्यालय के सामने धरना शुरू कर दिया और सड़क को जाम कर दिया। प्रशासन ने शांति बनाए रखने की अपील की है, लेकिन फिलहाल हालात तणावपूर्ण बने हुए हैं। आजपर्यंत 3 जणांचे बळी गेले। काल मंठा तालुक्यातील लिमखेड येथील एका तरुणाने आपलं जीवन संपवलं। या ठिकाणी 2 तरुण 8 दिवसापासून उपोषणावर बसलेत। कोणताही प्रशासक या ठिकाणी त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला आला नाही, जिल्हाधिकारी आला नाही, आरोग्य विभाग आला नाही आणि आज त्या तरुणांची प्रकृती अतिशय खालवली आहे। बीपी लो झालेले, शुगर अतिशय हाय झालेले, परंतु तरी कोणी दखल घेत नाही। आज पालकमंत्री या ठिकाणी आल्या। आमची विनंती होती पालकमंत्र्याला की तुम्ही म्हणता की बंजारी एक आहोत, आपण एक आहोत, मग जर तुम्ही आमच्या विचाराची सहमत असाल, समकक्ष असाल तर तुमचं काम होतं की तुमच्या समाजाचा किंवा तुमच्या विचाराशी ज्यांचा सहमत आहे त्या समाजाचा एक 2 तरुण या ठिकाणी उपोषणाला बसलेत। प्राणांतिक उपोषण करतायत। शेवटच्या अंतिम घटकापर्यंत उपोषण आपण त्यांना भेट दिली पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे। शासनाकडे भांडून तुमच्या मागण्या ज्या आहेत किंवा न्याय आहे त्यासाठी मी पाठपुरावा अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन द्यायला हवं होतं, परंतु पालकमंत्री या ठिकाणी थांबल्यात आहेत, त्या सरळ गेल्यात। म्हणून जनतेचा आक्रोश उफाळून आला आणि बंजारा समाजाला जोपर्यंत आदिवासीच्या सवलती मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार अशा प्रकारचा सूर या समाज बांधवातून निघत होता। आज काही मान्यवर काही प्रशासकीय सेवेतील अधिकारी या ठिकाणी आले। अप्पर जिल्हाधिकारी, एसडीएम, तहसीलदार मॅडम त्यांनी आम्हाला विनंती केली। आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन पोलीस प्रशासनातील डीवायएसपी कुलकर्णी साहेब, शेवाळे साहेब, शेळके साहेब हे सुद्धा आले। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजचं जे रस्ता रोको या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याला स्थगिती दिली, परंतु स्थगिती 24 तासासाठी दिली। आजच्या 10 पासून तर उद्या 10 पर्यंत प्रशासनातील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री यांनी या ठिकाणी यावं, आमचं निवेदन स्वीकारावं, या ठिकाणी बसलेल्या उपोषण करताना धीर द्यावा आणि तुम्हाला आदिवासीच्या सवलत तशा प्रकारची मागणी शासनाकडे करू अशा प्रकारचं लेखी निवेदन आश्वासन लेखी निवेदन आम्हाला द्यावं।